तू भ्रमलेपणे अंकृती, यासी घात न दर्शी चित्ती, तरी सांगे काय ये होती चिरंतन. अरे अर्जुना, तू भ्रमामुळे अहंकार घेऊन या कौरवांचा घात करण्याचे चित्तात आणले नाहीस तर एका चिरंजीव होतील काय? इथे छान वकिलीची आर्ग्युमेंट आहे. अशी कल्पना कर अर्जुना, तू यांना मारलं नाहीस, तू निघून गेलास म्हणजे मरणार नाहीत का चिरंजीव होऊन आलेले आहेत? लक्षात घ्या, इथे भगवंताची अहिंसा. म्हणजे ज्यावेळेस मी ओशो, महावीर आणि ज्ञानेश्वराची तुलना ज्या दिवशी मी केली होती, एक कॅसेट झालेली आहे त्याची, त्या दिवशी असं म्हटलं होतं की जी सध्या प्रचलित अहिंसा आहे ती महावीरांची अहिंसा आहे, खोट आहे. कारण अहिंसा हिंसा याच्यामधला भेदही नंतर राहिलेला नाहीये महावीरांना. सहज चालता चालता पायानी मुंग्या मेल्या म्हणून आपल्याला उदाहरण मी दिलेलं आहे त्या काळात. पायानी चालताना मुंग्या मेल्या, माहिती नाही तुम्हाला. करोडो जंतू मरतात, माहिती नाही आहे तुम्हाला. त्यांच्या भाग्यात तुमच्या स्पर्शाने मरायचं असेल तर असं लिहिलेलं असेल तर तुम्ही काय करणार? तुम्ही खुनी आहात का हिंसक झालात? बिलकुल नाही. कारण निमित्त पाहिजे ना काहीतरी. अरे एखाद्या वेळेस भांडण घरात होतं आणि एखादा हार्ट अटॅकने मरतो, म्हणजे त्याला खुनाचं लागलं का? पाप लागलं? निमित्त त्याला बनवलंय भगवंतानी, आणि जे निमित्त मुद्दाम होऊन मारणं आणि निमित्त होणं दोन्हीमध्ये फरक आहे. मुद्दाम मुंग्या दिसल्या आणि तुम्ही चढून गेले, चालवाच एकदा बुलडोजर, असं मेले. म्हणून अहिंसा, हिंसा केली तरी जी अहिंसा आहे, कारण त्याच्या नशिबात तुमच्यामुळे मरण असेल. बरं अशी कल्पना करा, तुमच्याकडून मरायचं असं त्याचं ठरलेलं असेल, विधिलिखित असेल, तो स्वर्गाला जाईल की नाही? त्या प्राणीची गती चांगली तर होईल ना? वाईट माणसाच्या हातून मरणं आणि तुमच्यासारख्या साधकाच्या हाताने मरणं एकच का? पुण्य स्पर्शाने त्याची सद्गती जर होणार असेल तर ती अहिंसाच आहे, हिंसा नाही. वाहत जायचं, पाहत जायचं, द्रष्टाभावामध्ये बसतं. अहिंसेचा द्रष्टाभाव असला, फक्त पाहायचं या विश्वाची रचना. तुम्ही न करता आहात न कर्मात, काय होईल ते पहा. अर्जुना तू निमित्तेस. द्रष्टाभाव या ठिकाणी येतो. द्रष्टा असलं पाहिजे. मी करतो हा भाव नाही, मी फक्त पाहतोय. अरे तुमच्यामुळे मेला, मी फक्त पाहतोय, मला काय माहिती. घरात 4 पाहुणे आले, बायको घरात फन 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 करती स्वयंपाक करायला. आपल्या नाही, दुसऱ्यांच्या घरात. आता फनफन फनफन करायला लागल्या, पाहुण्याला कोणाला काही माहिती नाही. आता हिचं टेन्शन वाढलं, हिचं बीपी वाढला, ही क्रोधात आली. हे पाहुणे आले ना म्हणून मला क्रोध आला, म्हणून ते पापी. पापी होतात का ते? त्यांना माहितीही नाहीये. आणि ज्यावेळेस माहितीही नाहीये आणि त्यांच्यामुळे काही घडलंही नाही, तुम्ही स्वतःहून हे केलं, पापी कोण? म्हणून मी उदाहरण मागच्या वेळेस दिलं होतं गौतम बुद्धांचं, की एकाने सारख्या शिव्या दिल्या. भगवान गौतम बुद्ध चालत असताना एक जण रस्त्यात भेटला आणि सारख्या शिव्यांच्या लाखोली वाहू लागला. जसं बेलपुष्प वाहतो आपण, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, तसं त्याने एक सारख्या शिव्या सुरू केल्या. भगवान गौतम बुद्ध शांत होते आणि त्यानंतर त्यांनी लगेचच, आनंदला राग आला, शिष्यांना राग आला. म्हणाली, भन्ते
याला जरा नीट करतो आम्ही, तुम्ही फक्त परवानगी द्या. बुद्ध पाहून मग मात्र बुद्ध हसायला लागले पाहून आनंदकडे. आता आनंदकडे पाहून हसायला लागले, म्हणजे राग यायला पाहिजे ना आनंदला वाटायला, आम्हाला राग यायला यांना राग नाही. ते म्हणे तुम्ही हसतायत, अहो तो शिवे देत चाललाय, त्याला दाखवू द्या मजा, आम्ही आत्ता दाखवतो, पण तुम्ही हसतायत म्हणले. आणि शिव्या देणाऱ्याने विचारलं का हसतायत तुम्ही. त्यांनी सांगितलं आनंद तुझ्याकडे पाहून हसतोय, याच्याकरता हसतोय की तू जे बोललास ना त्याच्यामुळे हसतोय. बोले त्याच्या शिव्याने नाही, माझ्यामुळे हसतायत. बोले हो का. तर म्हणे शिव्या तो द्यायला आहे आणि तू स्वतःला जाळून घ्यायलास. म्हणजे मला नाही अर्थ समजला. नाही समजला अर्थ, जरा स्पष्ट करून सांगा. अरे त्यांनी सांगितलं तो शिव्या द्यायला आहे, तो स्वतःला जाळून घेत नाहीये, पण तुला क्रोध यायला, क्रोधाग्नी निर्माण होणं म्हणजे स्वतःला जाळून घेणं आहे. म्हणजे परिणाम कोण भोगायला, शिक्षा कोण भोगायला, म्हणजे तू शिक्षा भोगायलास. शिव्या तो द्यायला, शिक्षा तू भोगायलास, म्हणून हसू यायला. लक्षात घ्या. आता शिक्षा ती बाई भोगते, पाहुणे आलेले त्यांना काही माहिती नाहीये, ते द्रष्टाभावामध्ये आहेत. पाहुणे आले म्हणून राख रांगोळी झाली, मला बीपी वाढला, याला हार्ट अटॅक आला आणि असं क्रोध आला. तुमची कृती तुम्हाला भोगावी लागणार, पाहुण्यांना नाही. चांगली बाई प्रेम करीत होती पोराशी आणि एकदम हिंसक बनली, याचं कारण पाहुणे. नो, पाहुणे नाही. म्हणून तू नाही मारलं ते चिरंजीव होणार आहेत का. म्हणजे यांचा मारणारा यांचं ठरलेलं आहे, हे तू नाही मारलं दुसरे कोणी मारतील, तुझं संपेल. तुला जे काही मिळायचं आहे पुण्य ते नाही मिळणार. की तू वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो येसी हो. किंवा तू एक मारणारा, इतर सर्व लोक मरणारे. बरं दुसरा अहंकार काय आलाय, मी समजा यांना मारलं, म्हणजे अर्जुनाला एक प्रकारचा अहंकार आहे. कशाहून बाबा तू मारणार आहेस आणि ते मरणार आहेत, हे तरी कशाहून, असा प्रश्न टाकलाय. हे आमच्या कोर्टामध्ये असे प्रश्न चालतात, ते प्रश्न भगवान टाकतायत. अर्जुन म्हणतो ना, नाही भगवंता हे मरून जातील आणि मग ते राज्य मी रक्त लांछित राज्य मी कसं बघू. अरे कशाहून तू त्यांना मारशील, म्हणजे एखाद्या वेळेस तूही मरशील असं म्हणायचंय. काय सांगता कशाहून हे होईल. म्हणून भगवान म्हणतायत की तू मारणारा आणि ते मरणारे हे तरी कशाहून रे, आधी सांग ना. अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्तात येईल हो, पण ती येऊ देऊ नकोस. अरे तू मारशील हे तरी कशाहून. कारण अहंकार देखील येता कामा नये. द्रष्टाभाव, मी करतो, मी पोचणारा, हा देखील अहंकार येता कामा नये. आपल्याकडे वळवा, आपण कोणी नाही. वाईट झालं म्हणून आपण केलं हेही चूक, चांगलं झालं आपण केलं हेही चूक. द्रष्टाभाव, आणि द्रष्टाभावाचं ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बस, ठेविले अनंते तैसेची राहावे. अनादि सिद्ध हे अगवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. हे सर्व विश्व अनादि सिद्ध आपोआप होते व जाते. पहा कसं उदाहरण द्यायलेत. असे जर आहे तो त्याविषयी तू शोक का करतोस हे मला सांग. सुनामी लाटा आल्या, कशामुळे आल्या, आपल्यामुळे. इतके लोक मेले, कशामुळे, आपल्यामुळे. भूकंप झाला, अहो तुम्ही करायचा नव्हता भूकंप, आपण केला.
तसं ते म्हणतात हे अनादिसिद्ध विश्व आपोआप निर्माण होतं असं जर आहे तर त्याविषयी तू शोक का करतोस? कारण ज्यावेळेस आपोआप सगळं निर्माण होत असेल, ही म्हणजे ही माणसंही आपोआप निर्माण होत असतील, त्या विश्वरचनेच्या पद्धतीप्रमाणे तू शोक करणं, चिंता करणं, दुःख करणं हे वाईट नाही का? जे त्यांच्या नशिबात असेल ते होणार आहे. हा भाव आपल्याकडे पाहिजे. याला म्हणतात द्रष्टाभाव. तर संसार चांगला होणार आहे. नाही तर कुत्रं मेलं म्हणूनही तुम्ही रडत बसले, मांजर मेली म्हणूनही रडत बसले, नाही होणार. द्रष्टाभाव. परिमूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू चिंती सांगसी आम्हा प्रती. पहिल्यांदा अर्जुनाला मूर्ख म्हटलंय भगवंताने. धर्माचा विचार वैज्ञानिक रीती पद्धतीने जर नाही केला, कारण अर्जुन युद्धात उभा आहे, अर्जुन युद्धात उभा आहे, म्हणून सर्वसामान्य माणसाला लागू पडणारे, आपल्याला लागू पडणारे नियम अर्जुनाला त्या ठिकाणी लागू नाही आहेत. आणि असा विचार विरुद्ध करणारा म्हणून त्याला मूर्ख म्हटलंय. आपणही जर असे विचार करू तर आपणही कोण होऊत हे सांगा. परिमूर्खपणे नेणसी, परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही. जे चिंतू नये ते तू चिंतितोस. काय आपणही असेच करतो. नाही तो मला मारीलच, नाही बहुतेक तो मला मारीलच. अरे कशावर मारील बाबा? नाही तो मला फसविलच. काही लोकांचा निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो. कुठल्या दुकानावर घ्या, इथं माल घ्या, तो कशाहून चांगला देईल. अरे बस तो कशाहून फसवणार नाही आम्हाला. सगळं असंच. तर जे चिंतायचं नाही ते चिंतितोस. चिंतू नाही ते चिंतितोस आणि उलट तूच आम्हाला नीती सांगतोस. नको त्या गोष्टीचा तू फालतू विचार करतोयस आणि मला समजून सांगतोय काय नीती आणि धर्म. लक्षात घ्या भगवंत किती चिडलेले. नीती आणि धर्म मला समजून सांगतोस तू.